पूर्ण जातो समुद्र आतमध्ये. नाही तिथं चालत नको जातात पाणी गेले. आपण जातो आहोत तिकडे. हा किल्ला जिंकायला पोर्तुगीज आणि ब्रिटिशर्स 3000 सैनिक घेऊन आलेले, तरीही ते हरले, कारण हा होता आपल्या मराठ्यांच्या नवदलाचा हेडक्वार्टर्स किल्ले कोलाबा. 350 वर्षापासून हा किल्ला पाण्यात उभा आहे. अलिबाग मेन बीचवर गेला तर समोरच हा किल्ला दिसेल तुम्हाला. ओहोटीच्या वेळी तुम्ही इथे चालत जाऊ शकता, एवढा जवळ आहे बीच पासून हा. भरतीच्या वेळी तुम्ही बीच वरूनच बोटीने जाऊ शकता. बीचवर एंट्री केल्या केल्या लेफ्टला तुम्हाला काउंटर दिसेल. इथून 200 रुपये पर पर्सनची तिकीट घ्या आणि 10 मिनिटात पोचा कोलाबा किल्ल्याच्या एंट्रन्सला. एंट्रन्सलाच हा बोर्ड दिसेल तुम्हाला, ज्यावर एक QR कोड आहे. कोड स्कॅन करा आणि 25 रुपयाची तिकीट घेऊन एंटर करा या 350 वर्षापूर्वीच्या इतिहासात. 25 फीट उंच भिंती आणि त्या काळातल्या आकृती आजही आहेत या किल्ल्यावर. म्हणतात की कान्होजी आंग्रे यांनी मुंबई ते जंजिराच्या मधली कोस्टल लाईन ही याच किल्ल्यावरून कंट्रोल केलेली 18व्या सेंचुरीमध्ये. एंट्रन्सलाच या काकी दिसल्या आम्हाला. त्यांनी सांगितलं की 365 दिवस त्यांचा परिवार हा या किल्ल्यावरच राहतो. मग पावसाळ्यात पण तुम्ही इकडेच राहता? हो, पाऊस किती पाऊस असू दे, पावसाळ्यात मग बोटी बंद असतील ना पण इकडच्या? पावसाळ्यात बोटी बंद. अच्छा. तर जेव्हाही कोलाबा किल्ला व्हिजिट कराल या काकींकडून काहीतरी नक्की विकत घ्या. इथून थोडं पुढे जाऊन तुम्हाला दिसेल एक सुंदर आणि पीसफुल सिद्धिविनायक मंदिर, जे राघोजी आंग्रे यांनी 1759 मध्ये बांधले. या मंदिरावरून 5 मिनिटं चालत गेलात तर तुम्हाला किल्ल्याचे दुसरे द्वार दिसेल, जे समुद्राकडून उघडते. आणि इथूनच वर गेलात तर तुम्हाला दिसतील हे व्ह्यूज. डिग्री अरेबियन सी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला पाहायला फार गर्दी असेल असा आम्ही विचार केलेला, पण आम्हाला सोडल्यास इथे फक्त 2 ते 3 ग्रुप्स होते. किल्ल्याची परिस्थिती ही जरा वाईट आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. काय माहित, टुरिझमच्या बहाण्याने तरी गव्हर्नमेंट रिपेअरकडे लक्ष देईल. जर तुम्ही हा किल्ला ऑलरेडी पाहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये अजून काही फॅक्ट्स नक्की सांगा या किल्ल्याबाबत. आणि हो, आपल्या या वॉन्डर अवेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच अजून रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हल्सच्या गोष्टींसाठी. ओके, बाय.